झटपट इंग्लिश शिकणार आहोत. झटपट इंग्रजी शिकूया. मराठीतलं वाक्य इंग्रजीत करायचंय. कशामध्ये? इंग्रजीमध्ये. तर हे वाक्य करत असताना आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता वाक्य बघा. मी पुस्तक वाचले. वाक्य काय? मी पुस्तक वाचले. हो, मी पुस्तक वाचले. कोणत्या काळातलं आहे? कोणत्या काळातलं वाक्य आहे? हे काय आहे? कर्ता, कर्म, आपण याला नंबर देऊ. 1 2 3. पण हेच वाक्य इंग्लिश मध्ये करत असताना कर्ता, क्रियापद, कर्म म्हणजे 1 3 2 या पद्धतीने आपल्याला हे वाक्य घ्यायचं आहे. मी सांगा. आय वाचले. वाचलेला शब्द रीड. आता बघा एक गोष्ट इथं लक्षात ठेवा. रीड वर्तमान काळात सुद्धा रीडच वापरतात, भूतकाळात रीडच वापरतात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा रीडच वापरतात. पण भविष्य काळाचं वाक्य असताना रीडच्या अगोदर विल येते. काय ते? विल. आय रीड. आता पुस्तकाला म्हणा. वाचा. I read a book. किती सोपं आहे ना? समजलं सगळ्यांना? आय रीड अ बुक. दुसरं वाक्य श्रीकांत लक्ष दे. आता हेच वाक्य आपण घ्यायचं का भविष्य काळातलं? मी पुस्तक वाचेल किंवा वाचेन. सांगा भविष्य काळातलं वाक्य. मी पुस्तक वाचेन. 1 2 3. सांगा. नीला शब्द वाचेन भविष्य काळ आहे. आय विल रीड व्हेरी गुड. आय विल रीड अ बुक. व्हेरी गुड. छान. समजलं तुम्हाला? आता त्याच्यापेक्षा सुद्धा सोपं वाक्य घेऊन तुम्हाला सांगणार आहे. मी शाळेत जाते. बघा सोपं वाक्य. मी शाळेत जाते. कोणत्या काळात आहे? वाक्य कोणत्या काळातलं आहे? वर्तमान काळात. मी शाळेत जाते. कोणत्या काळातलं आहे? वर्तमान काळात आहे. एवढी काय लक्ष दे इकडं. सांगा. आय जाणे. जाणे शब्द नाही. मी शाळेत जात आहे. जाण्याची क्रिया चालू आहे का? नाही. होईल येईल का? नाही येणार. हो. बघा या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा. आय गो शाळेत. शाळेला. आय गो टू स्कूल. शाळा म्हणजे स्कूल. आय गो टू स्कूल. वैष्णव बोला. आणि लक्ष इकडे. तुमच्यासाठी चाललंय ना हे? मी इकडे लक्ष दे. आता बघा हेच वाक्य. मी शाळेत जाते. हेच वाक्य आपण थोडं बदलतो. मी शाळेत जात आहे. कसं होईल बरं? 1 2 3. सांगा. आय
वर्तमान काळातलं आहे का भूतकाळातलं आहे का भविष्य काळातलं आहे. आता हेच वाक्य आपण असं घेऊ, मी शाळेत जाईन. बघा इथे लिहिल्या, मी शाळेत जाईन. कोणत्या काळातलं वाक्य आहे? भविष्यकाळ. कोणत्या काळातलं? भविष्यकाळ. 1 2 3 सांगा. आय जाईन. भविष्यकाळ आहे. भविष्यकाळात किती काळ वापरायचं? विल. आय विल. बरोबर लक्षात आहे तुमच्या. आय विल. हा आय विल. जात, मी शाळेत जाईन. आय विल. जाण्याला शब्द गो. शाळेत गो टू स्कूल. बघा किती सोपं आहे. आय विल गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जाईन. गेले का? नाही. म्हणजे भविष्य काळातलं वाक्य असलं म्हणजे काय घ्यायचं